आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मोदी सरकारचा मोठा निर्णय. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 30 दिवसाची भरपगारी सुट्टी 31 जुलै 2025. दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत. नवीन योजना लागू, कर्मचाऱ्यांना होणार फायदा. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 30 दिवसाची भरपगारी सुट्टी. आईवडिलांच्या काळजी घेण्यासाठी मिळणार सुट्टी. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कर्मचारी 30 दिवसाची सुट्टी घेऊ शकणार आहेत. केंद्रीय कर्मचारी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी घेऊ शकतात. सरकारच्या ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 30 दिवसाची सुट्टी. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी 30 दिवसासाठी इअर्नड लीव्ह घेऊ शकतात. आपल्या वैयक्तिक कामासाठी आणि आईवडिलांची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी घेऊ शकतात. मंत्र्यांनी सांगितले की केंद्रीय सिव्हिल सेवा नियम 1972 अंतर्गत कर्मचारी दरवर्षी 30 दिवसाची इअर्नड लीव्ह घेऊ शकतात. तसेच 8 दिवसाची आकस्मिक सुट्टी कॅज्युअल लीव्ह घेऊ शकतात. तसेच दोन दिवसाची सुट्टी मिळते. ह्या सुट्ट्या ते आपल्या वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतात. डॉक्टर सिंह यांनी सांगितले की केंद्र सरकार आपल्या वयोवृद्ध आईवडिलांसाठी विशेष सुट्टी देते. त्यामुळे कोणत्याही स्पेशल लीव्हची गरज भासत नाही, कारण त्यांना आधीपासून सुट्ट्या मिळतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 30 दिवसाची भरपगारी सुट्टी मिळते. त्यामुळे तुमची सॅलरी कट होणारी नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या ह्या निर्णयाचे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय नवीन निर्णय घेण्यात आला आहे? केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयोवृद्ध आईवडिलांची देखभाल करण्यासाठी दरवर्षी 30 दिवसाची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रजा कोणत्या नियमांतर्गत मिळणार आहे? ही रजा केंद्रीय सिव्हिल नियम 1972 सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल 1972 अंतर्गत मिळणार आहे. ही रजा कशासाठी घेता येते? ही रजा वैयक्तिक कारणासाठी तसेच वयोवृद्ध आईवडिलांची देखभाल करण्यासाठी वापरता येते. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नवीन योजना लागू, कर्मचाऱ्यांना होणार फायदा. एम्प्लॉय ऑगस्ट अपडेट. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे EPFO सहाय्यक आयुक्त मनोज पटेल आणि अंमलबजावणी अधिकारी दिनेश गर्ग यांनी सांगितले की केंद्र सरकारने खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री ALI योजना सुरू केली आहे. ही योजना 1 ऑगस्टपासून संपूर्ण भारतात लागू केली जाईल. त्यांनी बसवधुरी येथील औद्योगिक युनिट KIRBL इथे आयोजित जागरूकता चर्चासत्रात ही माहिती दिली आहे. मनोज पटेल आणि दिनेश गर्ग म्हणाले की ही योजना औद्योगिक युनिट्सना 4 वर्षांसाठी आणि इतर नियोक्त्यांना 2 वर्षांसाठी लागू असेल. त्यांनी सांगितले की EPFOचे देशभरात 7.83 कोटी BF खातेधारक आहे, ज्यांना सुमारे 150 कार्यालयाद्वारे सेवा पुरवल्या जात आहेत. या योजनेसाठी नोंदणी 1 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 31 जुलै 2027 पर्यंत चालेल. ही योजना दरमहा 1 लाख रुपये पगार घेणाऱ्यांना देखील लागू असेल, परंतु त्यांना देण्यात येणारी 15,000 रुपये रक्कम दरवर्षी 2 हप्त्यामध्ये दिली जाईल.